पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये एक गाव आहे, त्याचं नाव आहे मांडवगण फराटा। या गावाची आठवण काढण्याचं कारण म्हणजे या गावाने आपल्याच गावातील जवानाशी प्रतारणा केलेली आहे। केवळ राजकारणापोटी एका जवानाच्या घरावरती बुलडोझर चालवण्यात आलाय। ज्याच्या सतर्कतेमुळे देशातलं प्रत्येक घर सुरक्षित आहे, ज्याच्या दक्षतेमुळे आपण चार भिंतीच्या आत सुखानं नांदतोय, त्या जवानाच्या घराच्या भिंती मात्र अशा कोसळल्या। राजस्थानच्या सीमेवर तैनात असलेला जवान बाळू चौगले तातडीनं घरी रवाना झाला आणि त्यानं जे पाहिलं ते त्याला उद्ध्वस्त करणारं होतं। ग्रामसभेत ठरावून त्यांनी मला राहण्यासाठी 1 गुंठा जागा दिली होती आणि आता आम्ही पर्सनल लोन करून पैसे जमवून घर बांधण्याला काढलं आणि आता काम जवळ घराचं होत आलं आणि त्या ग्रामपंचायतीने माझा कोणताही विचार न करता ते घर पाडून टाकले। अंगावर शत्रू धावून यावा तसा आपल्याच लोकांचा बुलडोझर बाळूच्या घराला चिरडून गेला। सरपंच होती, सरपंचीनबाई होती, ग्रामसेवक होते। काय म्हणत होते ते? पाडलं घर, म्हणलं पाडू नका, नाही म्हणले वरून आदेश आलाय म्हणून आम्ही पाडतो। कुठून आदेश आला? शिरूर वरून। शिरूर तुम्हाला जागा आता राहिलं का इथं राहतोय कोपट्यात पत्र्याच्या। या कुटुंबाला 2014 मध्ये जागा मंजूर करण्यात आली, ती मुख्य गावठाणापासून दूर काट्यांचं घनदाट जंगल असलेली। अजूनही या जागेच्या दोन्ही बाजूला घनदाट अशी काट्यांची झाडं आहेत, परंतु भूमिहीन असलेल्या या कुटुंबानं ही जागा देखील हसत हसत स्वीकारली। त्यासाठी रस्ता तयार केला आणि 2 वर्षे पै जमवून इथं घर बांधायला सुरुवात केली, परंतु गावातील राजकारण्यांना हे मंजूर नव्हतं। घर गेलं, पण जमीन वाचवण्यासाठी त्यानं नेत्यांचे उंबरे झिजवले, पण कृतज्ञतेचा कळस पहा, कुणीही बाळूला आधार दिला नाही। काही लोक असे गुंड प्रवृत्तीचे गावातले आमची की ते राहायला म्हणतात तिथं द्यायचीच नाही जागा त्यांना, आणि कारण असं आहे की काही राजकारण याच्यामुळे किंवा वैयक्तिक अशा तुरुंगासातून असं ही घटना घडली असं मला वाटतंय। रानातल्या झोपडीत राहून दुसऱ्याची मजुरी करून बापानं पोराला शिकवलं, मोठं केलं। पोरानंही देशाची सेवा करण्याचं व्रत जोपासलं, पण गावाला त्याची कदरच नाही। असंच पहिल्यापासून लोकांच्या जाग्यात राहून मजुरी करून मालकाची जनावरं सांभाळून कस तरी बाळूचं शिक्षण झालं ह्या जाग्यात। शिक्षण झाल्यानंतर पुढे मग नोकरीला लागला थोडाशी, तरी म्हातारा मजुरी करून खात होतो आणि अजून बी मजुरी करतोय आम्ही। आई वडील त्याचे म्हशीचा याचा धंदा होता, त्यामुळे ते गवत वगैरे काळे करून हे त्यांचे पोट निर्वाह करीत होता। ते पोरं मोठं झाल्यानंतर एक जण पैलवान करत होता, एक जण मिलिटरीत लागला गेला आणि एक धाकटा आता कॉलेज करतोय त्यांचं। त्याच्यामुळे हे माझ्याकडे 10-15 वर्षापासून होते राहिले। ज्यांनी बाळूच्या घरावर बुलडोझर फिरवला त्या प्रत्येकाशी बोलण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण एकटाही ब्र काढायलाही तयार नाही। जवान जेव्हा शहीद होतो तेव्हा त्याच्या हौतात्म्याबद्दल, त्याच्या कुटुंबाने केलेल्या त्यागाबद्दल भरभरून बोललं जातं, परंतु या जवानाचा संघर्ष जसा सीमेवर सुरू असतो तसाच त्याच्या गावाकडे, घराकडे हा सुरू असतो। या गावाला तर या सगळ्यांची चांगलीच ओळख आहे, कारण काही दिवसांपूर्वी शहीद झालेले मेजर सौरव फराटे हे याच गावचे। परंतु ज्या दिवशी मेजर सौरव फराटेंच्या अस्थींचं विसर्जन या गावात करण्यात आलं, त्याच दिवशी लान्स नाईक बाळू चौगुले यांचं घर देखील इथं पाडण्यात आलं। त्यामुळे प्रश्न साहजिकच मनात उपस्थित होतो की या जवानांबद्दलच्या आपल्या संवेदना वरवरच्या आहेत का? अश्रू हे नकाश्रू आहेत का? कॅमेरामन विजय राऊत, मंदार गुंजारी, एबीपी माझा, मांडवगण फराटा, पुणे।